नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त असा चविष्ट, चमचमीत, स्वादिष्ट, रुचकर, खमंग असा गोबीचा पराठा कसा बनवायचा आहे ते बघतोय। अगदी सोपी पद्धत आहे, अजिबात सारण बाहेर निघायला नको। तर मग व्हिडिओमध्ये संपूर्ण अशा टिप्स आहे, कणिक मळीपासून स्टफिंग कसं भरायचं, पराठा कसा लाटायचा, सगळ्या टिप्स आहेत। तुम्ही त्या फॉलो करा, म्हणजे तुमचाही गोबीचा पराठा छान असा काटोकाट सारण भरलेला, खायला एकदम चविष्ट लागेल। दह्यासोबत मस्त एन्जॉय करून खाऊ शकता, किंवा मग लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता। मस्त असा हा बेत होतो। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असा चविष्ट, चमचमीत, खमंग, रुचकर, तोंडाला पाणी सुटेल असा आपण गोबीचा पराठा एकदम अशा सोप्या पद्धतीने बनवायला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया। तर बघा, इथं एक मध्यम आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा आहे आणि अर्धा लिंबाचा रस लागेल। तर प्रत्येकाकडे आमचूर पावडर अवेलेबल नसते, तर अर्धा लिंबाचा रस घ्यायचा, किंवा मग तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर 1 चमचा आमचूर पावडर घेतली तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर आहे, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे, 1 चमचा लसूण पेस्ट आहे। इथं 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि छान त्याला ठेचून घेतलं। चवीनुसार मीठ लागेल, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आहे। त्याचसोबत या वाटीने मोजून मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि याच वाटीने मोजून 1 वाटी किसून घेतलेला गोबी घेतला, त्याला धुवून घेतलं आणि नंतर मग किसणीवर किसून घेतलं आहे। बघा, याला फुलगोबी असे म्हणतात, किंवा मग याला फ्लावरसुद्धा म्हणतात। आता सगळ्यात आधी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि आपल्याला थोडं पाणी लागेल, थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि कणिक मळत जायची। बघा, इथं थोडं पाणी घालून मी छान अशी ही कणिक मळून घेते। याप्रमाणे हे एकाच वेळेस जास्त पाणी घालू नका, कमी पाणी घालून ही कणिक आपल्याला छान अशी घट्टसर मळून घ्यायची। बघा, इथे मी मस्त अशी घट्टसर कणिक मळून घेतली, तुम्ही बघू शकता। जास्त अशी सैलसुद्धा नाही आणि जास्त कडकसुद्धा नाही, मध्यम कन्सिस्टन्सीची ही कणिक मी मळून घेतली आहे। आता यावर आपल्याला थोडं तेल घालायचं आहे, जेणेकरून कणिक ही अशी कोरडी पडणार नाही, ती एकदम अशी मऊसूत राहील। म्हणून यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि या तेलामध्ये एक वेळेस ही कणिक व्यवस्थित अशी मळून घेऊया, जेणेकरून मस्त अशी मऊसूत राहील। म्हणून ही कणिक हातावर घ्यायची, असा गोळा करायचा एक, यावर मी एक झाकण ठेवते आणि अर्धा तास ही कणिक मुरण्यासाठी ठेवून देते। तोवर आपण पराठ्याच्या आतील सारण बनवून घेऊया। बघा, इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं। गॅस हा मंद आचेवर करून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे, जिरे व्यवस्थित फुलायला हवं। बघा, जिरं व्यवस्थित असं फुललं आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक केलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। आणि बघा, इथं कांदा मस्त हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतला। आता यामध्ये आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे, हा लसूणसुद्धा कांद्यासोबत व्यवस्थित असा परतून घ्यायचा। बघा, इथं लसूण पेस्ट व्यवस्थित अशी परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे। तर इथं लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, त्याचसोबत हळद। आता हे सुके मसाले व्यवस्थित या तेलामध्ये 3 ते 4 मिनिटासाठी हलकंसं याला परतून घेऊया। बघा, आता हे सुके मसाले मी 3 ते 4 मिनिटासाठी हलकेसे परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेला फुलगोबी घालायचा आहे। हा किसलेला गोबी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। बघा, इथं गोबी मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा लिंबाचा रस हा पिळून घालायचा आहे। आपल्याला हा गोबी छान 7 ते 8 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे, जेणेकरून हा शिजल्यासुद्धा जाईल आणि मिठामुळे पाणीसुद्धा सुटेल। आपल्याला ही भाजी एकदम अशी कोरडी करून घ्यायची आहे। तर इथे 7 ते 8 मिनिटासाठी व्यवस्थित अशी मी हे मिश्रण परतून घेते। बघा, इथे 7 ते 8 मिनिटासाठी ही भाजी मी मस्त अशी परतून घेतली आहे आणि एकदम अशी कोरडीसुद्धा झाली आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं।
बघा एकदम कोरडी झाली ही भाजी आणि छान शिजली आहे. फुलगोबीची सुकी भाजी याला असे म्हटलं तरी चालेल. तर इथं हे पराठ्याच्या आतील भागामध्ये भरण्याचं हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे. आता गॅस करूया बंद. आता ही भाजी संपूर्णपणे अशी गार करून घ्यायची आणि नंतर मग आपण पराठे बनवायला घेऊयात. तर इथं ही भाजी अगदी मी गार करून घेते आणि मग पराठे करू आपण. बघा इथे कणिक मळून अर्धा तास झाला आहे. आता आपण झाकण उघडून बघूयात आणि तुम्ही बघू शकता कणिक मस्त अशी सॉफ्ट झाली आहे, मस्त अशी फुलली आहे. एक वेळेस आणखी ही कणिक व्यवस्थित अशी मळून घेऊया. आता आपल्याला कोरडं पीठसुद्धा लागेल. तर बघा इथं वाटीमध्ये गव्हाचं कोरडं पीठ आहे, या प्लेटमध्ये मी काढून घेते. आता आपल्याला पोळपाट आणि लाटणे लागेल. तर इथं एक पोळपाट घेतला आणि लाटणं आहे. तर आता आपल्याला कणकेचा एक कसा गोळा घ्यायचा आहे. बघा याप्रमाणे या आकाराचा, साधारण आपण चपातीला ज्या आकाराचा गोळा घेतो त्या आकाराचाच गोळा घ्यायचा आहे. बघा छान हातावर असं चपटं करून घ्यायचं. आता कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊया. आता याला हलक्या हाताने 3 ते 4 इंच इतकी पोळी लाटून घेऊया. आपल्याला काटाने पातळ लाटून घ्यायचं आहे आणि मध्यभाग हा जाडसर ठेवायचा आहे, जेणेकरून सारण हे बाहेर निघणार नाही. एक खूप महत्त्वाची टीप आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. बघा काठाने अशी पातळ लाटून घ्यायचं आणि मध्यभाग हा जाडसर ठेवायचा. 3 ते 4 इंच इतक्या आकाराची पोळी लाटून घेतली आणि त्यासोबतच इथे ही भाजीसुद्धा संपूर्णपणे थंड करून घेतली मी. आता हे मिश्रण घ्यायचं, चपातीवर असं घालून घ्यायचं आहे. 2 चमचे हे मिश्रण घालून घ्यायचं, बंद करून घ्यायचा हा भाग. बघा अशा याचे हे काठ जोडून घ्यायचे. मोदकाला ज्या कळ्या पाडतो त्याचप्रमाणे हे असे जोडून घ्यायचं आहे. या कळ्या अशा आपल्याला जोडून घ्यायच्या. जास्तीचा जर भाग असेल तो काढून घ्यायचा. बघा याप्रमाणे यामध्ये असं मोदकाच्या आकारासारखं याला अशी कडी पाडून घ्यायची आणि ही कडी यामध्ये अशी दुमडून घ्यायची आहे. हातावर हे असं आपल्याला चपटं करून घ्यायचं. आता कोरड्या पिठामध्ये बुडवून घेऊयात. बघा हलक्या हाताने लाटायची, एकदम दाब देऊ नका. दाब जर दिला तर मग सारण बाहेर येईल, म्हणून अशी हलक्या हाताने लाटून घ्यायची. पराठा हा जाडसरच असतो, आपलं जेवढा लाटला गेला तेवढाच मी इथं लाटून घेते. जबरदस्ती लाटत नाही, कारण मग सारण बाहेर येईल. शक्य असेल तितकंच लाटून घ्यायचं. मी हलकासा इथं जाडसरच लाटून घेते. बघा इथे पराठा व्यवस्थित असा मी लाटून घेतला. चला तर आता हा पराठा मी तुम्हाला भाजताना सुद्धा दाखवते. बघा इथे मी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे. थोडं तेल घातलं होतं चेक करण्यासाठी तवा तपला आहे की नाही. आता आपल्याला यावर हलकेसे असे बबल्स येऊ द्यायचे आणि नंतर मग पलटी करून घेऊयात. बघा इथं हलकेसे असे बबल्स यायला सुरुवात झाली आहे. बघा याप्रमाणे क्या बात आहे. आता यावर मी असं थोडं तेल घालून घेते. तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता. आणखी लगेच याला पलटी करून घ्यायचं. बघा क्या बात आहे. मस्त असा पराठा झाला आहे आणि तुम्ही बघू शकता सारणसुद्धा बाहेर अजिबात आलेलं नाही आहे. व्यवस्थित असं तेल लावून घेते. आणखी याला पलटी करायची. खरपूस असा तेल लावून हा पराठा भाजून घ्यायचा. खाण्यासाठी मस्त असा लागेल म्हणून खरपूस असा भाजून घ्यायचा. तर यामध्ये काठोकाठ सारण भरलेलं आहे, तरीसुद्धा यातील अजिबात सारण बाहेर निघत नाही. फक्त मी ज्या टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा, म्हणजे तुमचाही गोबीचा पराठा हा छान असा होईल. मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा. आता याला मी लगेच काढून घेते आणि मस्त फुगला देखील आहे. आता मी याला लगेच काढून घेते. आता याचप्रमाणे सगळे पराठे करून घेऊया आणि असेच मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं आपले गोबीचे पराठे बनवून तयार आहेत. सारण अगदी परफेक्ट प्रमाणात बनवलं होतं. आतील जे स्टफिंग आहे अजिबात उरलेलं नाही आहे, व्यवस्थित झालं आहे. आणि तुम्ही हे पराठासुद्धा बघू शकता, कुठेच फाटलेलासुद्धा नाही आहे. सारण बरोबर भरलेलं आहे. छान असा बनवून तयार होतं. बघा काय दिसते भारी, एकदम असा छान झाला आहे. तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. मध्यभागी असा ओपन करायचा. मस्त असा लाजवाब झाला आहे. काठोकाठ सारण भरलेला, कुठेच अजिबात फुटलेला नाही. आणि याची चव मस्त अशी छान लागते, चटपटीत. खूप कमी वेळेत झटपट असा मस्त गोबीचा चमचमीत स्वादिष्ट असा पराठा बनवून तयार आहे. मग एखादं लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता, नाहीतर मग दही बेस्ट ऑप्शन आहे. दह्यासोबत अफलातून लागतो, चवीला खूप छान लागतो. वाट कसली बघताय तर तुम्हीसुद्धा एकदा
हा पराठा नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये मात्र सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.